दोन महत्त्वाच्या घटना या देशात झाल्यात. एक तर नीटच्या परीक्षेत झालेलं लिकेज, त्याच्यानंतरचं झालेलं जंतर मंतरचं आंदोलन आणि त्यात तिथल्या आपल्या मुलांवर झालेला हल्ला आणि पेलेट गन्स याची एक इन्क्वायरी स्वतः मी हाऊसमध्ये बोलले. तेव्हा याच्यावर SIT स्थापन करा आणि पारदर्शकपणे या देशाला सांगा की ऑर्डर कोणी दिली. या बाबतीत आम्हाला आश्चर्य वाटते की सरकारची कुठलीही सहकार्याची भूमिका नव्हती. आणि दुसरं, जो आपल्या सगळ्यांच्याच श्रद्धेचा विषय आहे, ज्या प्रभू श्रीराम ज्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो, अशा मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या मंदिरात चंदा चोरी होते, हे धक्कादायक आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे आता मंदिरं पण सोडली नाहीत अशी भावना सर्वसामान्य मायबाप जनतेत आहेत. आणि त्याची इन्क्वायरी ही होईल तेव्हा होईल, पण व्हिडिओज पाहिलं ना, चोरी तर झालीच आहे ना. माझी एवढीच विनंती आहे की या राज्यातले खड्डे बुजवा. आमच्या नीटचा पेपर हा फुटणार नाही. आमची मुलं फार कष्ट करतात. नाशिकमध्ये एवढा मोठा कुंभमेळा होतो आहे, त्याच्यावर रोज आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचाराचे होत आहेत. माझी हात जोडून माननीय मोदीजींना विनंती आहे की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता देशवासी म्हणून की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, तुम्ही प्लीज महाराष्ट्रात लक्ष घाला. माझी हात जोडून विनम्रपणे माननीय मोदीजींना विनंती आहे. ऑपरेशन सिंदूर, पेहलगामला जेव्हा हल्ला झाला तेव्हा ऑपरेशन सिंदूरला आम्ही एक झालोच ना, तर मी आपली मुलं आहेत ना, आपल्या मुलांसाठी आश्रम शाळेंना द्या टार्गेट्स प्रत्येक आमदार खासदाराला. आम्ही पण जाऊ फील्डवर, सगळे आमदार खासदार कलेक्टर्सनी मिळून एक रान पेटू की आज नंतर ह्या राज्यातली कुठली आश्रमशाळा ही अशी वंचित राहणार नाही. सगळे ओनरशिप घेऊ, CSR वापरू, सगळे मिळून काहीतरी क्रांती करू ना या राज्यात. आमची सहकार्याची भूमिका या चांगल्या कामासाठी महाराष्ट्र सरकारला. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही जे महत्त्वाचे मुद्दे मांडले हे सगळ्यांचीच भावना होती. एक तर खड्डे, दुसरा कचरा डेपो फुरसुंगीचा. आजही तिथे आंदोलन चाललं आहे. असंख्य भागामध्ये शहरामध्ये आज कचरा पडू नये हे वास्तव आहे या शहराचं. त्याच्यानंतर एक टॅक्सचा इश्यू आहे. जी नवीन गावं घेतली ते सगळ्यांना टॅक्स लावलेला आहे. माननीय अजितदादा असताना तुम्हाला आठवत असेल लोकसभेत विधानसभा सभेमध्ये त्याला स्टे दिला होता. त्याच्यानंतर विधानसभा झाली, यांची सत्ता आली महायुतीची, आणि मग त्याला पुन्हा एकदा थोडंसं एक्सटेन्शन दिलं होतं. पण आता कुठला पूर्णपणे या गावांवर अन्याय आहे. तर आमची मागणी आहे की हा टॅक्स जसा अजितदादांनी असताना इलेक्शनच्या वेळेस दादांनी जो निर्णय घेतला होता तो तसाच ठेवावा अशी आमची मागणी आहे. याचं कारण असं की मूलभूत सुविधा ज्या देण्याचं कमिटमेंट पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने दिली होती ती पूर्ण झालेली नाही. त्याच्यानंतर रस्त्यानंतर उंडरीचा एक अतिशय गंभीर विषय आहे. उंडरीमध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तिथे पोल्युशन प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा एक रिव्ह्यू वेगळा घेतला आहे. आणि कमिशनरांनी आम्हाला शब्द दिला आहे ते स्वतः उंडरीला जातील. उंडरीत कचरा, पाणी आणि एअर पोल्युशन असे 3 अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आणि एक महत्त्वाचा विषय आम्ही सगळे मिळून मांडला तो म्हणजे बावधनमध्ये तिथे एक केतकी ओढा आहे आणि त्या केतकी ओढ्यामध्ये संपूर्ण, आणि मी अतिशय मनापासून आभार मानते की त्या भागातले जे कॉर्पोरेटर आहेत, आम्ही पक्ष बघत नाही इथे आम्ही लोकप्रतिनिधी, इलेक्शनला लढाई झाली ती झाली. आता मी जाहीरपणे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अनेक भागातल्या या कॉर्पोरेटरचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी पक्ष बाजूला ठेवून आम्ही त्या भागासाठी काम करतो. त्यामुळे तेही अनेक नगरसेवक आले होते वेगवेगळ्या पक्षाचे, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केली की बावधनला केतकी ओढा जो आहे त्याच्यावर रस्ता बांधला गेला. आता दरवेळीच तिथे बावधनला फ्लडिंग होतं. आता तुम्ही मला सांगा, ओढा जर बंद झाला तर फ्लडिंग तर होणारच. हा रस्ता कोणी केला? आता कॉर्पोरेशन म्हणते PMRDAने केलं आहे, PMRDA म्हणते कॉल. आम्ही विनंती केली की PMRDA असू दे किंवा कॉर्पोरेशन असू दे, ते दोन्ही सरकारचेच भाग आहेत. त्याच्यामुळे आम्हाला हा बावधनचा जसा नाल्याचा प्रॉब्लेम आहे तशा अनेक पुण्याच्या भागांमध्ये आज जेव्हा फ्लडिंग होतं
तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगलं कव्हरेज सहकार नगरच्या भागांमध्ये दिलं. तिथे पण फ्लडिंग झालं. एकता नगरला पण मागच्या वर्षी फ्लडिंग झालं, याही वर्षी फ्लडिंग झालं एकता नगरला. त्या संपूर्ण भागामध्ये फ्लडिंग का होत आहे याचं कारण असं की या संपूर्ण भागामध्ये नाले बंद झाले. तोच प्रॉब्लेम बावधनला येतो आहे. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी फुटपाथचं अतिक्रमण झालेलं आहे. आणि खरं तर एक आढावा घेतला पाहिजे की खरंच किती प्रोजेक्ट्स झाली आहेत, किती प्रोसेसमध्ये आणि प्रपोज प्रोसेस काय, आणि मग निधीचं विभाजन नक्की कसं चाललं आहे किंवा काय प्लॅनिंग आहे. आणि DSK विश्व, त्या DSKमध्ये म्हणजे धक्कादायक आहे, तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण का महाराष्ट्र सरकार सातत्याने सांगत असतं की हे राज्य पॉवर सरप्लस आहे, म्हणजे वीज सरप्लस स्टेट आहे महाराष्ट्र. जर वीज हे सरप्लस आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, तर मग DSKच्या संपूर्ण त्या भागामध्ये का तिकडे आम्हाला वीज मिळत नाही? संपूर्ण भागामध्ये आणि दिवसातून एखादा दिवस जात असेल मान्य करू शकतो, काही टेक्निकल इश्यू असू शकतो, पण धायरी जे पुण्याचं अतिशय महत्त्वाचा फास्टेस्ट ग्रोईंग भाग आहे, त्या भागामध्ये लोक रितसर टॅक्स भरतात. तिथे विजेचा प्रॉब्लेम दररोज होतो आहे. सरप्लस शहरामध्ये, राज्यामध्ये जर सरप्लस वीज आहे तर मग माझ्या धायरीच्या लोकांना वीज का मिळत नाही आहे याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला आणि कॉर्पोरेशनला द्यावं लागतं. डबल इंजिनच्या सरकारमध्ये कामं का होत नाहीत? त्याच्या भरडला जातो आहे पुणेकरनं, त्याला तासनतास बसावं लागतं आहे. त्या प्रदूषणामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव काही कमी होत नाही आहेत. त्यामुळे ह्या संपूर्ण मला विचाराल तर अर्बनायझेशनमध्ये पूर्ण हे कोलॅप्स झालेलं आहे. गेले 7 वर्ष त्यांचीच सत्ता आहे, हे वास्तव आहे पुण्याचं. ताई, भूमी ग्रीनला पुन्हा एकदा निविदा दिली गेलेली आहे. हीच भूमी ग्रीन जी आहे ती अँजनी लारा कंपनीची आहे, जिथं मोशीचा अपघात झाला आहे त्याच्यावर इन्क्वायरी बसली आणि त्याच कंपनीला परत आता महानगरपालिकेकडून पायघड्या घातल्या जात आहेत आणि त्यांना उन्हाळी कांचनचा प्रोजेक्ट दिला गेला. मात्र त्या निवेदेमध्ये असे चेंजेस करण्यात आले की फक्त भूमी ग्रीन त्या क्रायटेरियामध्ये उतरू शकते आणि त्याच्यात बाकी कुठलीही निविदा त्याच्यात पास. त्याच्या मागे कोण आहे हे बघावं लागेल आपल्याला. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याची आज आम्ही राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये मागणी करू की नक्की त्याच्या मागची अदृश्य शक्ती कोण आहे. काही महापालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या शाळांचे एक करून नाही, शाळांच्या बाबतीत मी स्वतःच माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. मराठी शाळा संपूर्ण राज्यामध्ये अडचणीत आलेल्या आहे आणि याच्यासाठी मराठी जगली पाहिजे आणि त्याच्यासाठी काय नियोजन महाराष्ट्र सरकार करेल किंवा जिथे शिक्षक नाही आहेत त्या रिक्त जागा तातडीने भरल्या पाहिजेत. याच्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी या सरकारने आणली, पण त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे कुठली क्रांती घडली आहे? उलट होतं तेच बरं होतं असं म्हणायची वेळ आलेली आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की शिक्षणाच्या बाबतीत अतिशय उदासीन भूमिका या सरकारची राहिलेली आहे. आणि तुम्ही बघताय काल आणखीन एक पेपर फुटला, म्हणजे ते दिपकेंनी एवढी जबाबदारी घेतली आहे, ते तिकडे उतरले आहेत, लढत आहेत सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी. हे किती आनंदाची गोष्ट आहे आणि मी त्याचं मनापासून स्वागत करते, कारण का भरडला जातो आहे कष्ट करणारा, प्रामाणिक टॅक्स भरणारा नागरिक. याच्यात राजाभाऊ वजेंचं तुम्ही पार्लमेंटमधलं उत्तर पाहिलं आहे. शॉकिंग आहे तो डेटा की महाराष्ट्रातले एवढे उद्योग बंद तरी होत आहेत किंवा बाहेर जात आहेत. हे पूर्णपणे इंडस्ट्री डिपार्टमेंटचं अपयश आहे. काही रिक्षा चालकांना आज मराठी बोलण्यासाठी आठवणी येते, कुठल्याही राज्यात जेव्हा आपण राहतो एखादी भाषा आणखीन येणं ही आनंदाचीच गोष्ट आहे ना. आता आम्ही जेव्हा तामिळनाडूमध्ये जातो गोड वाटतं काहीतरी ऐकायला, आम्ही बेंगॉलला जातो तेव्हा गोड वाटते ती भाषा ऐकायला. आणि जर आपण त्या शहरात राज्यात राहत असो तर तिथली भाषा शिकायला काय कमीपणा, काय हरकत नाही ना भाषा शिकण्यासाठी. उलट कसं आहे, उलट तुम्ही विचार करा, त्यांचा जो प्रत्येक गिऱ्हाईक येईल त्याच्याशी ते मराठीत बोलतील, त्यांनाच त्याचा उपयोग होईल ना. कारण का कस्टमर इज किंग. तर कस्टमर किंग आहे. कस्टमरला आणखीन चांगली जर सर्व्हिस मिळणार असेल तर 2 पैसे त्यांना पण जास्त मिळतील. त्याचं उलट स्वागत आपण सगळ्यांनी केलं पाहिजे.
पंतप्रधान परवा दिवशी 15 ऑगस्टच्या भाषणात म्हटलं की दिमागी नक्षलपासून सावध राहिलं पाहिजे. मला दिमागी नक्षलचा अर्थ मला माहिती नाही, पण ते सगळं आता त्या इंस्टाग्राम आणि याच्यावर दिमागी नक्षल जोरात चाललं आहे असं म्हणतात बाई. मग अशी कोणीतरी मला खाली भेटलं ते सांगत होते, पण दिमागी नक्षलचा अर्थ मला माहिती नाही. म्हणजे काय माननीय प्रधानमंत्र्यांना म्हणायचं होतं, काय त्याच्या सरकारलाच त्याचा विचारावं लागेल काय नवीन वर्ड कॉईन केलं आहे ते.